त्याच्यामुळे अर्थातच सातत्याने हा जो नवीन ट्रेंड महाराष्ट्रात येतोय हा महाराष्ट्राच्या हिताचा नाही आणि माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, कारण का ते राज्याचे गृहमंत्रीही आहेत, की ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. कारण भारतातले सगळ्यात चांगले पोलीस हे महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशी परिस्थिती असताना असं काय बदललंय या डिपार्टमेंटमध्ये की सातत्याने भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय. त्याला मारण्याची गरज होती का रोहित आर्याला? प्रश्न हा आहे की सुटका मुलांचा एकच मिनिट मॅम, माझा प्रश्न आहे की त्याला मारण्याची गरज होती का? मुलांचा सुटका तर होत होता, पण ते त्याच्यात मारण्याची गरज होती का? नाही, मला अनेक प्रश्न, त्याला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तर आता आपल्याला मिळणार नाहीयेत. म्हणजे याच्यावर जर अटक झाली असती, त्याला काय सर्कमस्टन्सेसमध्ये ते एन्काउंटर झालं, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. कारण का त्यांनी केलं, त्यांचे आधीचे काय स्टेटमेंट्स आहेत, काही कार्यक्रमात ते दिसत आहेत, त्याच्यामुळे नक्की त्यांचं सरकारशी नातं काय होतं, कुणाशी काय नातं, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट राहतील. दीपक केसरकर यांचं नाव वारंवार दीपक केसरकर यांचं नाव वारंवार समोर आलाय. शासनाचे त्यांचे संबंध कशा पद्धतीने होते? गोष्ट होती की जी नाही, काहीतरी आहेच ना. आता तुम्ही बघा, सांगलीची घटना बघा. सांगलीमध्ये जलजीवन मिशनच्या त्या युवा मुलांनी 32 वर्षाचा त्याला पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केलीच. शिक्षक महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि शेतकरी तर करतातच आहे. महाराष्ट्रात दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा डेटा मकरंद आबा पाटलांनीच महाराष्ट्र सरकारनी दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आपण अनेक वर्ष, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, किती वर्ष मी ह्याच्याबद्दल बोलते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्र जेवढे पैसे खर्च करतो आणि बिग तिकीट प्रोजेक्ट्सवर म्हणजे शिक्षणावर, आरोग्यावर खर्च असले तरी आनंद झाला असता आम्हाला, पण बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे महाराष्ट्राची, असं महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा सांगतो, सर्वेच सांगतात सगळे. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की महाराष्ट्राचं सरकार पक्षफोड, घरफोड सत्तेमध्ये, पण सत्तेत आल्यावर सातबारा कधी कोरा करणार हा मोठा प्रश्न आहेच ना. केळ्याचा प्रश्न तुम्ही बघा, कांद्याचा प्रश्न बघा, सोयाबीनचा प्रश्न बघा, काय परिस्थिती आहे जाऊन बघा. आणि खरं तर तुम्हीच रिपोर्टिंग केवढं करता स्वतः, तुमचे प्रत्येक चॅनल शेतात जाऊन, बांधावर जाऊन रिपोर्टिंग करताय. काँग्रेसने राजीनामा मागितलाय मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा. जी जरूर मागणी असेल, पण मला वाटतं मी काँग्रेस पक्षाशी बोलून मी जरूर या प्रश्नाचं उत्तर. उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा आयोगाची कारण दाखवून नोटीस आली आहे. तुम्ही कसं करता, त्याच्या मागे कोणती स्ट्रॅटेजी? काय सांगता येत नाही, आम्हाला सगळ्यांनाच नोटिसेसची सवय झाली, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही जेव्हा नोटिसेस येतात. पुन्हा एकदा सरकारने कर्जमाफीसाठी नवीन तारीख दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही एक समिती स्थापन करू, समितीचा अहवाल आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करू. हे काय, कारण त्यांच्या यापूर्वी त्यांनी कर्जमाफीच्या अनेक घोषणा देखील केल्या होत्या. मला गडकरी साहेबांचं स्टेटमेंट एक आठवत आहे, when there is no decision there is a committee and that committee has a subcommittee.